चला विनय पाटील आपापले खेळाडू घेऊन प्लीज आपण लाईनअप मध्ये उभे राहा. आय थिंक तुमचा चेहरा आमच्याकडे असेल याची नोंद घ्या. यस ओके. चला पीछे संघ थोडासा सहकार्य करा वेळेस संदर्भात. विनय पाटील प्लीज सो कॉपरेट. तुम्हाला लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे. एका बाजूला आई गावदेवी वालचिन संघ असेल, दुसऱ्या बाजूला पाहू शकाल आई गावदेवी विहाणा स्पोर्ट पीसी संघ असेल. आणि जे आमचे मान्यवर आहेत आता मात्र जरूर मैदानाकडे वाटचाल करतायत. आणि हा सामना सुद्धा प्रत्येकी 3 षटकांतच असेल दोन्ही टीमच्या माहितीसाठी. सन्माननीय राजेश शेठ पाटील, त्याचप्रमाणे माजी सरपंच गंगारामजी बजागे, रोहिदासजी पाटील, बाळरामजी पाटील, सर्व पाहुणे मंडळी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतायत. आणि सर्वांना विनंती असेल की आपण आपापल्या जागेवरती सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. डीजे अजय आपणास प्ले म्हटल्यानंतर आपण राष्ट्रगीताला सुरुवात करायची आहे. पीछे संघ थोडंसं आपण अजूनही थोडंसं जागा त्यामध्ये. यस, कारण खूप मोठा मैदान आहे आपला. आणि पाहू शकाल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सेंटरला ज्या करंडकासाठी तब्बल 30 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता या करंडक जिंकण्यासाठी. त्यापैकी 28 संघांचं स्वप्न अपूर्ण राहिलं आणि या 2 संघांपैकी एका संघाचं स्वप्न साकार होणार आहे. आणि पाहूया हा मानाचा करंडक जो आहे तो कुठल्या गावामध्ये जाणार आहे. पिसे गावामध्ये जाईल की वालसिंग गावामध्ये जाईल. परंतु ही सफल स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिली. सावरदेव चषक 2025. सर्वांना विनंती करतोय की आपण आपापल्या जागेवरती सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. कोणाच्या डोक्यावरती कॅप असेल ती काढा, कोणाच्या डोळ्यांवरती सनग्लास असेल तो आपण काढायचा आहे. एक साथ सावधान. 3, 2, 1 स्टार्ट. आता की वंदे मातरम. सावरी देवाचा विजय असो. आणि जाऊया आपण लगेच त्याच ठिकाणी नाणेफेकी संपन्न करतोय. राजेश पाटील आणि माजी सरपंच गंगारामजी बजागे साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा पुढे या. अंतिम सामना आणि अंतिम नाणेफेकी आपण संपन्न करतोय. एका बाजूला पाहू शकेल गावदेवी विहाणा स्पोर्ट पीसी संघ, दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट वालचिन. तर दोघांना जर मान्य असेल तर आपण 4 षटकाचा सामना खेळू शकतोय. पहा भारतीय वेळेनुसार पाहिले तर 5:60 झालेली आहेत. टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी वालशिन संघाच्या कर्णधाराने. त्यांना आपण देतो शीतपेय गंगाराम बजागे यांच्या शुभ हस्ते, स्पॉन्सर्ड बाय हनुमान बजागे. सामना 3-3 षटकांचा असेल.
चला नाणेफेकी जिंकली आई गावदेवी वालचिन संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. प्रत्येकी 3 षटकांचा सामना आहे दोन्ही टीमच्या माहितीसाठी. आणि उपस्थित सर्व पाहुण्यांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. अंतिम फेरीमध्ये प्रवेश केल्याबद्दल सन्माननीय विशाल पाटील याचकडून गावदेवी विहान स्पोर्ट पीसी संघाला 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि ही स्पर्धा तुम्ही जिंकली तर सन्माननीय सर्वांचे लाडके MD अर्थात मदन शेठ जाधव साहेबांच्या वतीने तुमच्या संघाला तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. दोन्ही फलंदाज सलामीचे फलंदाज आपण बघतोय दीपक धिंडे आणि नितीन चौधरी फार चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळालेत. कालचा संपूर्ण दिवस त्यांनी गाजवला. पीसी संघाने देखील पहिला दिवस पूर्णपणे गाजवला होता आणि मागच्या मॅचमध्ये अर्थात सेमीफायनल मॅचमध्ये गावदेवी नांदकर संघाला त्यांनी पराभूत केलंय. मात्र फायनल मॅचमध्ये मयूरचं स्वागत चौकारानं केलंय दीपकनं. चांगली सुरुवात वालचिन संघासाठी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला स्लोवर बॉल होता, हा कट करायचा होता मात्र बाउन्स जास्त होता परंतु लाईन खराब आहे वाईड. बॅटरला बीट जरूर केलं होतं परंतु चुकीच्या लाईनवर चेंडूची फेक. अवांतर धाव खर्च केली गेलेली आहे. धावसंख्या 5.
तब्बल 30 संघ आपल्याला या स्पर्धेत खेळताना दिसले. यावेळेला लेटकटचा वापर हवेतून खेळलाय, मात्र गॅपमधून आणखी एक चांगला फटका. बॉल स्क्वेरिश थर्डमॅन सीमारेषा पलीकडे येतोय, आणखी एक चौकार. ठीक आय थिंक विचार जर केला तर दीपक दिंडीच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले. 9 धावा धाव फलकावरती सध्या तरी लागल्या गेल्या आणि पिछे संघासाठी एक मेजवानी आहे. जर तुम्ही ही स्पर्धा जिंकली तर सन्माननीय MD अर्थात मधुशेठ जाधव साहेबांच्या वतीने तुम्हाला तुमच्या संघासाठी तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. चांगला ड्राईव्ह केला होता, पौशिकला शॉट एक्स्ट्रा केवरला चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव तिथे मात्र वेगाने पूर्ण केली. सिंगलच्या जोरावर संघाची धावसंख्या 10. सन्माननीय पंडितनाथ मोतीराम बजागे यांचं देखील फार चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी शाल त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत पाहुण्यांच्या सन्मानासाठी. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार आपण व्यक्त करूयात आणि त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. विनोद बजागे रायटी यांचे ते पिताजी आहेत. स्क्वेअर लेगला बॉल तटवलाय, स्वीप करत असताना येथे 2 धावा मिळत आहेत. तर विनोद बजागे यांचा आपण शुभ सन्मान करूयात. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेसाठी त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत आयोजकांच्या माध्यमातून. धावसंख्या बिनबाद 12. स्लोअर बॉल फुल टॉस फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून, उत्तुंग षटकार. लाजवाब फटका नितीन चौधरीच्या बॅटमधून, फुल स्विंग ऑफ द बॅट. बॅटच्या मधोमध घेत असताना हा कमजोर बॉल होता, त्याचा फायदा घेतलाय. 6 धावा मिळत आहेत. फायनल मॅच मधील पहिला षटकार. धावसंख्या वालशिंद संघाची बिनबाद 16. हेमंत घरत ज्यांच्या माध्यमातून वायफायची सुविधा पुरवण्यात आलेली आहे. 18 धावा झालेल्या आहेत. हेमंत घरत यांचा देखील सन्मान या व्यासपीठावर आपण करीत आहोत गणेश बजागे यांच्या शुभ हस्ते. आणखी एक बिगिट करण्याचा प्रयत्न होता यावेळेला, थोडंसं शफल होत असताना, मात्र हा बॉल बॅटवर आलेला नाही. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. अतिशय दमदार आणि दर्जेदार सुरुवात. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदेवी वालशिंद संघाची. धावसंख्या बिनबाद 18. तसेच नितीन बजागे उर्फ पिंट्या यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे या स्पर्धेसाठी. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार आणि त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती असेल गणेशदादा बजागे यांना. एटीन रन्स ऑन द बोर्ड, 18 धावा. मयूरचं षटक मागडं राहिलंय योगी आणि आता पुन्हा एकदा पियुषच्या खांद्यांवर जबाबदारी येऊन टेपलेली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील आपण बघितलं होतं पियुषनं चांगली गोलंदाजी केली होती. मयूरचं षटक थोडंसं खर्चिक राहिलं होतं. ओहो, अक्षरशः चेंडूचा पाठलाग केलाय. हा बॉल स्वेअर आहे. अवांतर धाव मिळेल वाईटच्या रूपात. धावसंख्या 19. जर दुसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात केलेली आहे पियुष पाटील आणि पहिला चेंडू पाहू शकेल या ठिकाणी अस्त्राच्या स्वरूपात मात्र हाताळला गेला. वाईटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी एक धाव त्यांनी खर्च केली. लेफ्ट ओव्हर द विकेट आलाय. हो, दूरवरून केल्याचा प्रयत्न आणि चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून चाललाय. बॅक टू बॅक दुसरा स्वेअर चेंडू आणि सकाळी धावसंख्या पाहू शकेल या ठिकाणी बिन गडीबाद 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चाळीस ते 50 धावांपर्यंत मजल मारण्याचा इथे प्रयत्न जरूर असेल. ती संधी देखील दिसते. यावेळेला कडक ड्राईव्ह बॉल हवेत आहे. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर तिकडे आहेत का? नाही. फिल्डर भरपूर दूर आणि बॉल सीमारेषा पार. येतोय चौकार. आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय रे. सपनानं आईलय आनंद झालाय
नवसाला पावलाय थँक्यू तुझे चांगला ऑफ ड्राईव्ह पाहिला आपण आणि हा दीपक दिंडे मात्र चांगल्याच मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हे तिसरी बाउंड्री त्याच्या बॅटमधून पाहिली परंतु तदनंतर पियुष पाटील चोख प्रत्युत्तर देत असताना पाहू शकाल डॉट चेंडूची मात्र सांगता आपण पाहतोय. संघटित धावसंख्या पाहू शकाल 24 धाबा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेला. अंतिम सामना आपण पाहत आहोत सौरदेव चषक 2025 मधील. सन्माननीय गणेशदादा बजागे, सन्माननीय साईशेठ बजागे आणि सौरदेव किरवली संघाच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा 3 दिवसांचा किरवलीकरांचा 16 सध्या आपण पाहतोय आणि यशस्वी स्पर्धा इथे आपण पार पाडतोय ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत. चांगला वेग आहे या गोलंदाजाकडे, मात्र बॉल थोडासा खाली देखील राहिला होता मागचा बॉल आणि त्यामुळेच तो बॉल बॅटवर घेऊ शकला नाहीये बॅटर. येथे मात्र फुल टॉस आहे, मिस हिट, बॉल हवेत परंतु नोमॅन्स लँडमध्ये बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. धोकादायक असू शकते ही धाव, एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि विकेटचं पतन. DRS ची मागणी पंचांनी केलेली आहे. बीमर चेक केला जाईल आणि रनआउटचं जे अपील झालेलं आहे ते देखील चेक केलं जाणार आहे. जरूर पाहू शकाल टीव्ही पंच सध्या मात्र या ठिकाणी पाहणीशे करतात. पंच विष्णू केने सर सध्या आमच्या कंट्रोल रूममध्ये आहेत आणि ऑन स्क्रीनवरती बा साहिल पाटीलच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आपल्याला पाहायला मिळतोय सध्या तरी. ऑफिशियल पंचाने मात्र टीव्ही पंचांकडे मात्र या ठिकाणी हा निर्णय सोपवला आणि टीव्ही पंचाचा निर्णय आमच्याबरोबर पोहोचला आहे. हा बीमर नो बॉल आहे आणि फलंदाज रनआउट आहे की नाही ते सुद्धा पाहायचं आहे का? ठीक आहे, ते सुद्धा आपण पाहूया. बीमर बॉल तर आहे परंतु दुसरी धाव कंप्लीट झालेली आहे की नाही ते चेक केलं जात आहे टीव्ही पंचांकडून. कुशल मुवमेंट आहे कारण कुठल्या संघावरती अन्याय होणार नाही यासाठी मात्र पंच सुद्धा मात्र कुठला प्रेशर घेत नाही आणि टीव्ही पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद आहे. नवसाला पावलाय सावरी देव माझा नवसाला पावलाय, सावरी देव माझा नवसाला पावलाय. बीमर नो बॉल आहे, फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद आहे आणि पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. एकूण एक धाव पूर्ण केली. नोच्या स्वरूपात एक धाव, आय थिंक 2 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या आणि नवीन फलंदाज रोहित तेलीवरी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय उर्फ गुड्डू. या ठिकाणी संजय भोईर यांचे पिताश्री लक्ष्मण भोईर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. संजय भोईर यांचं देखील मुलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. तसेच सुनील बजागे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. सुंदर ड्राईव्ह परंतु स्ट्रेट टू द फिल्डर, फ्री हिट बॉल आणि येथे धावचीची संधी. आणखी एक फलंदाज धावबाद. किरवली गावाचा सावरी देवहा, किरवली गावाचा सावरी देवहा, उभा राहुनी थाटात, उभा राहुनी थाटात. वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात. काय कमालीचा मात्र क्षेत्रशीम पाहिला आपण त्या ठिकाणी. आय थिंक सुदेश पाटील होता आणि जबरदस्त झेल त्याने प्राप्त केला परंतु फलंदाज झेलबाच्या स्वरूपात बाद झाला नाही परंतु फेकी लाजवाब केली
आणि रनआउटच्या स्वरूपात रोहित तेलीवरे फ्रीड चेंडूवरती बाद होऊन तो मात्र माघारी परतलाय. नवीन फलंदाज पाहू शकेल या ठिकाणी विनोद कुलात आलाय. सव्वीस धावा फलकावर. स्विंग अँड मिस चांगला बॉल होता हा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किट झालाय बॉल. जास्तीचा वेग बॉलनं धारण केलाय टप्पा पडल्यानंतर. हो कडक फटका. काय फटका केला नितीन चौधरीच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार षटकार. जरूर त्या दिशेने या सावरी देवाचं देवस्थान आपल्याला पाहायला मिळतं. त्या दिशेने मात्र नितीन चौधरीनं हा फटका मात्र त्या ठिकाणी खेळला गेला आणि जबरदस्त मात्र स्ट्रोक पाहिला आपण या षटकाराच्या सहाय्याने. एकूण धाव संख्या 10 फलकावरती आपण पाहतोय 2 गडी बाद 32 धावा. चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण पाहतोय आई गावदेवी वालचिंच संघाला. होय आणि आणखी एक षटक बाकी आहे. हे षटक संपल्यानंतर सध्या दुसऱ्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती आणि या षटकामध्ये देखील या अगोदरचा बॉल चांगला होता, परंतु हा बॉल अगदी बॅट्समनच्या रडारमध्ये होता. स्लॉक स्वीप करत असताना डीप स्क्वेअर लेगला सहज क्लिअर केलाय फलंदाज नितीन चौधरीनं. काल देखील 49 धावांची अप्रतिम खेळी त्याने साकारली होती आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगलं बॅटल इथे रंगताना जरूर दिसलं या षटकामध्ये. हा बॉल डॉट येतोय आणि याचबरोबर 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 32. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 18 धावा खर्च केला होता गोलंदाज मयूर पाटीलनं आणि दुसऱ्या षटकात आपण जर विचार केला तर पियुष पाटील तब्बल 14 धावा खर्च केला. एक सफलता त्याने मात्र प्राप्त केली आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ येणं बाकी. मानव मात्र सध्या आपण पाहू शकाल तिसऱ्या षटकासाठी आता मात्र त्या ठिकाणी सुरुवात करतोय. नितीन चौधरी आणि विनोद कुलाची जोडी सध्या आपण पाहत आहोत. आतापर्यंत पाहू शकाल या ठिकाणी नितीन एकूण 4 चेंडू फेस केले. 4 चेंडूपैकी 2 चेंडूमध्ये षटकार पाहिले आपण आणि ऑन स्क्रीन पाहू शकाल या ठिकाणी भव्य दिव्य ट्रॉफीज दाखवल्या जात आहेत. भरपूर पारितोषिके आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देणार आहोत. पिसे गावचे समाजसेवक रणजित पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला मॅडम आपण खेळायला सुरुवात करूया कारण यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे मित्रांनो. मानव म्हात्रे आता मात्र या ठिकाणी पोषकाला मार्गस्थ होते ओर द विकेटनं. सामना करतोय विनोद कुलात. ओ पंच केला लाजबाब, परंतु एक्स्ट्रा कव्हरला आय थिंक फिल्डर डीप मध्ये आहे. जबरदस्त झेल आणि त्या ठिकाणी मात्र पाहू शकाल फलंदाज झालाय फेल. काही सन्मान आहेत ते सन्मानाकडे आपण जाणार आहोत ज्यांनी या स्पर्धेसाठी अपाट मेहनत केली आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा मोलाचं सहकार्य आहे. सन्माननीय किरोली गावचे समाजसेवक रमेशजी बजागे यांचा आपण या ठिकाणी या सन्मान इथे संपर्क करणार आहोत आणि हा सन्मान विनायक बजागे आपणास विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण रमेश बजागे यांना सन्मानित करायचं आहे. रमेश बजागे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. विनायक बजागे यांच्या शुभ हस्ते चांगलं योगदान त्यांचं स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. तदनंतर सन्माननीय रवींद्रजी बजागे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. या भागातील एक प्रसिद्ध मच्छीचा व्यवसाय त्यांचा आहे. जरूर त्यांना विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. फटक्या चांगला पालामध्ये चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. पुन्हा फिल्डर पाहू शकेल डीप मध्ये आहेत. एक धाव जरूर तिथे पूर्ण केली गेली आणि एका धावेवरतीच मात्र फलंदाज सुजल तिथे मात्र समाधानी राहताना आपल्याला पाहायला मिळते. संघटित धावसंख्या सिंगलच्या वतीने पाहू शकाल 33 वरती जाऊन पोहोचली गेली. तदनंतर सन्माननीय संजयजी भुईर यांचे पिताश्री सन्माननीय लक्ष्मणजी भुईर आपल्यामध्ये आज आलेले आहेत. काकांना विनंती करतो की आपण पुढे या. जरूर त्यांच्या मुलाच्या माध्यमातून आम्हाला
जे सन्मान चिन्ह जे पाहत आहोत ते आम्हाला जरूर सौजन्य लाभलेलं आहे. परंतु इथे फटका पहा लाजबाब आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हो हो खूपच दूरवर 6 धावांसाठी षटकार. देव माझा साधा भोळा किती वर्णावी देवा तुझी लीला वर्णावी देवा तुझी लीला. प्रत्येक मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी नितीन चौधरीची राहिली आहे. फारच भरीव योगदान त्याचं आई गावदेवी वालशिन संघासाठी. डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना हा षटकार. 3 षटकार आतापर्यंत या फायनल मॅचमध्ये नितीन चौधरीच्या बॅटमधून. धावसंख्या 3 बाद 39. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मानव पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. जबरदस्त यॉर्कर. पूर्णपणे फलंदाज नितीन चौधरीला मात्र त्या ठिकाणी बीट केला मानव म्हात्रेनं. जबरदस्त षटकारानंतर चोख प्रत्युत्तर देत असताना संघटित धावसंख्या पाहू शकाल 39 धाबा. 10 फलकावरती लागला गेला आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. हो चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चालला या जमिनीच्या साह्याने हो हो तिथे मात्र मिस्टेक घडली गेली. विनय पाटीलच्या माध्यमातून परंतु बॅकअपसाठी साहिल पाटील आले आणि तोपर्यंत संधी मिळाली फलंदाजाला 2 धाबा पूर्ण करण्यासाठी. आणि नितीन चौधरी स्ट्रायकिंग एंडला पुन्हा पाहायला मिळतोय. 41 धाबा 10 फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शिल्लक या पहिल्या धावातील. मानव म्हात्रे ओव्हर द विकेटने मात्र मार्गस्थ होतोय आणि या शेवटचा चेंडू पाहू शकाल उजव्या स्टिकच्या भरपूर चेंडू बाहेरून चाललाय. वाईडचा इशारा पंचांच्या वतीने मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव तिथे खर्च केली मानव म्हात्रेनं. 42 धावा 10 फटक्यावरती लागल्या गेला. जर मोठा फटका जर आला तर मात्र जरूर एक चांगल्या स्थितीमध्ये या गावदेवी स्पोर्ट वालचिन संघ आय थिंक पोचू शकतो या अंतिम सामन्यामध्ये. अरे तो मोठा फटका मात्र आय थिंक नितीनच्या बॅटमधून पाहायला मिळू शकेल का. हो चांगली लेंथ फुलर लेंथ होती. फलंदाज बीट झाला आहे आणि पाहू शकाल शॉट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव कम्प्लीट झाली गेली. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे मात्र पाहू शकाल रनआउटच्या स्वरूपात बाद लेगबाच्या स्वरूपात ही धाव पाहिली आणि अखेर पहिल्या डाबाचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 43 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या आणि या विजयासाठी ही स्पर्धा जिंकण्यासाठी गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाला 44 धाबांची आवश्यकता असेल. जरूर आपण इनिंग ब्रेकमध्ये आहोत आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये रंग भरला याच गावाचे सुपुत्र आणि याच गावातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली आणि जरूर आता मात्र इथून ते थेट बालाजी चषकामध्ये पोहोचणार आहेत आणि त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करूया. अजय घरत सरांचा आपण इथे सन्मान करतोय. स्पर्धेचे जनक गणेशजी बजागे साहेबांचे शुभ हस्ते अजय घरत यांचा आपण सन्मान इथे संपन्न करतोय. तुम्हाला जर अजय घरत यांचा समालोचन आवडलं असेल तर इथे टाळ्यांचा गजर असू द्या. 3 in 1 3 भाषांवरती ज्यांचं प्रभुत्व आहे असे एकमेव समालोचक आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहेत आणि महाराष्ट्रभर आता मात्र जरूर त्याचा आवाज दुमदुमतोय. सुरत गुजरात पुणा या ठिकाणी जाऊन सुद्धा मात्र आपल्या गावाचं नाव लौकिक करणारा हा किरोली गावाचा सुपुत्र जरूर त्यांना देऊया आपण पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला पीसी संघ तुम्हाला सलामी जोडी पाठवायची आहे कारण आपली जबाबदारी आपल्या हातामध्ये आहे. शेवटचा डाव या स्पर्धेतील असेल. 3 षटकांचा खेळ आता मात्र शिल्लक राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये आणि या 3 षटकामध्ये पाहिल्या तरी स्पर्धा जिंकण्याकरिता 44 धाबांची आवश्यकता असणार आहे.
दरम्यान पाहू शकाल पिसेगावचे समाजसेवक रणजितजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि पिसे संघ सध्या पाहू शकाल इन ऍक्शन मध्ये आहे. जरूर त्यांच्या मुलाला आपण काही दिवसांपूर्वी एमर्जिंग प्लेअर हा अवॉर्ड दिला होता. शुभमचे ते पिताश्री आहेत. परंतु या ठिकाणी पाहू शकाल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आपण विनय पाटील आणि विजय पाटील आपण पाहतो आणि षटकाला सुरुवात केली गोलंदाज विनोद खुलातनं. पहिल्या चेंडू पाहू शकाल पूर्णपणे या बॉडीला स्पर्श करणारा पाहिला आपण. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका केल्याचा प्रयत्न विनय पाटीलने केला परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही. चांगली सुरुवात विनोद खुलाच्या वतीने आपण पाहतोय आणि डॉट चेंडूची आपल्याला सांगता पाहायला मिळाली. आता मात्र फटका हवेत केलाय. विनय पाटीलची विकेट धोक्यात परंतु दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत राहिले. दोघांचा भांडण झाला. तिसऱ्याचा लाभ आणि चेंडू पाहू शकाल वेगानं सीमे रेषेकडे मात्र ट्रॅव्हल झाला आणि जोपर्यंत चेंडू उतरून फेक करतायत तोपर्यंत 4 धाबा. हो अजूनही चेंडू शोधतायत. आय थिंक चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इष्टा उद्ध्वस्त झालेल्या परंतु पंचाने मात्र टीव्ही पंचांकडे आता निर्णय सोपवलाय की फलंदाज रनआउट आहे की नाही. जर रनआउट असेल तर मात्र 3 धाबा असतील. रनआउट नसेल तर मात्र या फटक्यावरती 4 धाबा असतील. परंतु रोहित काय करत होता त्या ठिकाणी रोहितचं लक्ष पाहिलं तर पूर्णपणे सुजलकडे होता. सुजलचं लक्ष रोहितकडे होता आणि पाहू शकाल दोघं एकमेकांकडे पाहत राहिले आणि दोघांच्या मध्ये चेंडू मात्र पूर्णपणे लँडिंग होताना पाहायला मिळाला. जी चौथी धाव कंप्लीट केली ती धाव पूर्ण आहे की नाही हे आता मात्र आपल्याला पाहायचं आहे. एमपी लाईव्हच्या माध्यमातून हे दृश्य आपण सध्या पाहत आहोत. विजय पाटील सध्या आपण पाहतो डेंजर झोनकडे आपल्याला पलताना पाहायला मिळत आहेत. डायरेक्ट हिट झालाय त्या ठिकाणी आणि पाहू शकाल चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज विजय पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद आहे. रातीच्या पाराला वाट बघतोय र भक्तांची वाट बघतोय र भक्तांची. एकाही चेंडूचा मात्र सामना विजय पाटीलने केला नाही आणि अखेर शून्यावरती तो मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन तो माघारी परततोय. अंतिम सामन्यामध्ये जरूर त्याच्याकडून मात्र भरपूर काही अपेक्षा होत्या परंतु कुठेतरी वेगाने धावा घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरलाय. नवीन फलंदाज साहिल पाटील येतोय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. लक्ष आहे 44 धावांचं आणि आतापर्यंत 3 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 विकेट जरूर प्राप्त केली परंतु ही विकेट्स विनय पाटीलची धोक्यात होती परंतु फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपात विजय पाटील. परंतु एक सांघिक यश पाहिलं आपण गावदेवी वालचिन संघाचं. टर्न प्राप्त करतोय परंतु जास्तच टर्न इथे मात्र चेंडूला प्राप्त केला आणि त्याच अनुषंगानं चेंडू डाव्या स्टिकच्या मात्र भरपूर बाहेरून निघून गेला. वाईटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी एक्स्ट्रा धाव गोलंदाज विनोदनं खर्च केली. 4 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही विजयाचा आपण विचार केला तर 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 चेंडूमध्ये 40 धाबांची गरज. सावरदेव चषकावरती नाव कोणासाठी टीम गावदेवी विहाणा स्पोर्ट पीसी संघाला. ओ कडक फटका स्विंग अँड मिस. चेंडू गॅपमधून चाललाय. 17 चेंडूवरती पोहोचतोय. पुन्हा झेल ड्रॉप. आज सुजलकडून मात्र वारंवार चुका होत आहेत. दुसऱ्यांदा विनय पाटीलची विकेट्स धोक्यात होती परंतु असं वाटते की लक फॅक्टर ऑन आहे. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हा समीकरण पाहिलं तर कुठेतरी सुजलला माहीत नसावा आणि जेव्हा जेव्हा आपण जीवनदान देत असतो तेव्हा तेव्हा तो फलंदाज त्याचा मात्र चांगल्या प्रमाणात फायदा घेत असतो आणि अखेर इथं विनय पाटील त्या संधीचं सोनं करेल का आणि करावंच लागेल. जर आपल्या गावाचं तुम्हाला सन्मान राखायचा असेल या ट्रॉफीवरती आपल्या संघाचं नाव कोरायचं असेल आणि विजय दादा पाटील साहेबांचं गुणगान तुम्हाला गायचं असेल तर इथून तुम्हाला मात्र
एक चांगला परफॉर्मन्स आपल्या संघासाठी द्यावा लागेल, परंतु विनोदचं कौतुक करावं लागेल. वारंवार संधी निर्माण करून देतोय. इथे मात्र पहा फटका लवकर फेक केला, चेंडू उशिराने आला. म्हणजे विनोदकडे ती कला आहे, चेंडू टर्न करण्याची कला त्याच्याकडे आपण पाहतोय. लेग कटर, ऑफ ब्रेक, आर्मर, फास्टर वन, स्लोअर वन या सर्व भात्यामध्ये त्याचे चेंडू आहेत आणि एक एक चेंडू तो आता बाहेर काढतोय, कारण त्याला सुद्धा माहिती की अभि नाही तो कभी नाही. चालू सीझनमध्ये आतापर्यंत वालचिंद संघाने करंडक जिंकलाय. दुसरा जिंकायचा असेल तर मात्र ही झेल तुम्हाला पकडावी लागेल. आता अबेश वाकडे आहे, ओ पुन्हा झेल ड्रॉप. म्हणजे वालचिंदकरांना मात्र आपण जर पाहिजे विचार केला की आज पिसेकरांचा आपण झेल पकडायचाच नाही. एकूण 3 झेल उडाले, 3ही ड्रॉप केले. परंतु ही स्पर्धा आता मात्र असं वाटते की ड्रॉप करतायत की काय. विनोद पाटील, विनोद खुलात आय थिंक जबरदस्त रिदम मध्ये आहे, चांगल्या लेथवरती मारा करतोय, परंतु आउट फील्डमध्ये क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटमध्ये वारंवार चुका घडतायत. 7 धाबा 10 फलक्यावरती पाहतोय. अजूनही पहिल्या षटकाचा स्पेल आय थिंक षटक मार्गस्थ आहे. पुन्हा मात्र पाहू शकाल चेंडू पेस आउट स्विंगर आणि चेंडू मात्र ऑफस्टिकच्या पलीकडे चाललाय. भरपूर बाहेरून वाईटचा इशारा पंचाच्या वतीनं पाहतोय. 8 धाबा मात्र लागल्या गेल्या. 13 चेंडू शिल्लक, 13 मध्ये अजूनही विजयासाठी 36 धाबांची आवश्यकता आहे. आणि पाहू शकाल कुठेतरी आता वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला बदल पाहायला मिळतोय. इनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू हवेत आणि पुन्हा असं वाटलं की झेल ड्रॉप होतो की काय, परंतु शॉर्ट पॉइंटला कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये आणि अखेर साहिल पाटीलच्या खेळीवरती पूर्ण विराम लावण्यामध्ये गोलंदाज विनोद कुलातला यश आलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. किरवली गावाचा सावरी देवहा, किरवली गावाचा सावरी देवहा, उभा राहुनी थाटात, उभा राहुनी थाटात. वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात, वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर या ठिकाणी या 2 फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेला. प्रथमतः विजय पाटील बाद झाला, त्याच्यानंतर पाहिलं साहिल पाटील आणि दोघेही शून्यावरती मात्र माघारी परतले. या अंतिम सामन्यामध्ये 21 धाबेचे त्यांच्या माध्यमातून मात्र योगदान दिलं गेलं नाही आणि त्याच अनुषंगाने आता मात्र दुसऱ्या षटकाला हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित तेलीवरेचा आता मात्र वापर केला जातोय. 12 चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये 36ची गरज. विनय पाटीलच्या सोबतीला आता मात्र मानव म्हात्रेला आपण पाहतोय आणि आता मात्र पाहू शकाल विनय पाटीलची जबाबदारी वाढली गेली, कारण 2 सहकार्यांनी त्याची मात्र लवकर साथ सोडली, परंतु विनयला आता लढावा लागेल. परंतु जर अशा प्रमाणे गोलंदाजी झाली तर मात्र लढू शकणार नाहीयेत. कॉट बिहाइंड, बॅटची कडा होती, विकेट किपर स्वतः झोकलं आणि अखेर विनय पाटीलच्या खेळीचा मात्र अंत पाहायला मिळतोय. बिग विकेट्स पहिल्या चेंडूत रोहितने प्राप्त केली आणि आता मात्र पाहू शकाल या अंतिम सामन्यामध्ये गावदेवी विहाना स्पोर्ट पीचे संघ पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय. भक्तांच्या हाकेला धावलाय र, सपनानं आईलाय आनंद झालाय, भक्तांच्या हाकेला धावलाय र. सावरी देव माझा नवसाला पावलाय र, सावरी देव माझा. दरम्यान रोहिदाजी पाटील पिसे गावचे समाजसेवक आहेत आणि त्यांच्या समेत पाहू शकाल किरोली गावचे तुकारामजी बजागे यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना पण आपण व्हायचं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज पियुष पाटील आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय रमेश तुकाराम बजागे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. 11 चेंडू शिल्लक, 11 मध्ये 36ची गरज. मानवच्या सोबतीला आता मात्र पियुष आलाय. पहिले फलंदाज पाहिले तर टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज स्वस्तात बाद झाले आणि पूर्णपणे खेळाडू कक्षामध्ये आता मात्र आपल्याला सन्नाटा पाहायला मिळतोय. त्यांच्या पाठीराख्यामध्ये सुद्धा मात्र पाहतोय की पूर्णपणे नाराजगी पाहायला मिळाली, कारण ज्याप्रमाणे धाबांचा रन चेस होणं गरजेचं होता परंतु त्याप्रमाणे रन चेस इथे मात्र पाहिला नाही. परंतु पाहू शकाल या ठिकाणी ओव्हरच्या रूपाने काही धाबा अजूनही जोडल्या जात आहेत. सिंगल डबल ते आता भर टाकण्याचा प्रयत्न करतायत. जर मोठे फटके येत असतील तर तुम्हाला ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. सिंगलला डबल, डबलला तिहेरीमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल आणि जो धावता फलक आहे तो तुम्हाला हलता ठेवावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला इथून चांगला प्रयत्न करावा लागेल. पंचाच्या माध्यमातून लेगबायच्या स्वरूपात मात्र 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल
एकूण 3 गडी बाद 10 धाबा धावफलक्यावरती आता मात्र लागल्या गेल्या. चौथीची गरज चेंडू चाललाय लॉंग वरती सुजल आहे. आता मात्र कामगिरी पाहत आहोत कारण या अगोदर आय थिंक भरपूर मिस्टेक त्याच्याकडून घडल्या गेल्या, परंतु त्याला सुद्धा माहिती की चुकीला माफी नसते. जरा जास्त चुका जर झाल्या तर मात्र आपण त्या परीक्षेमध्ये फेल होऊ शकतोय, कारण ही बोर्डाची परीक्षा आहे, अंतिम सामना आहे आणि करंडकावरती पाहूया कोणता संघ नाव कोरेल. चेंडू खाली राहिलाय पूर्णपणे सबमरीन डिलिव्हरी. कुठल्याही प्रमाणात त्या ठिकाणी मानवला मात्र या चेंडूची लेंथ ओळखता आली नाहीये, पण याच्यामध्ये फलंदाज तरी बिचारा काय करणार. अचानक चेंडू पाहिला तर पूर्णपणे खाली राहिला, बसला गेला आणि अखेर डॉट चेंडूची मात्र सांगता मात्र आपल्याला पाहायला मिळाली. 8 चेंडू आता मात्र शिल्लक आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी इथून 33 धाबा जोडायच्या आहेत. डूवर डाय स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. अजून एक चांगली लेंथ पंचाकडे लावून अपील, परंतु पंचांनी ही अपील फेटाळली. असं वाटतं की हाईक फॅक्टर सुद्धा होतं त्याच्यामध्ये आणि पिचिंग सुद्धा जर पाहिली तर कुठेतरी ऑफ स्टंपच्या बाहेर होतं. हेच पंच उमेश केने सरांनी तिथे पाहिलं आणि योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु रोहित तेलिवरेने जर आपण विचार जर केला तर बॅटिंगमध्ये पाहिलं तर एकही धावाचं योगदान दिलं नव्हतं, परंतु अंडर प्रेशर जबरदस्त गोलंदाजी साकारतोय. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये 3 डिपार्टमेंटमध्ये आपण पाहत असतो. हेलिकॉप्टर उडवला परंतु मैदानाच्या आतमध्येच लँडिंग होतोय. पाठवर जाताना मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विलासच्या माध्यमातून केला गेला, परंतु झेल पुन्हा धरतीला दान झाला. पहिला डिपार्टमेंट तुमची बॅटिंग असते, दुसरा डिपार्टमेंट तुमची गोलंदाजी असते आणि तिसरा डिपार्टमेंट जर पाहिलं तर तुमची फिल्डिंग डिपार्टमेंट असतो. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या पाहायला गेली 14 धाबा. एकूण 3 विकेट्स गमावले, म्हणजे 6 मध्ये आता विजयासाठी 30 धाब्यांची गरज. म्हणजे 3 पैकी तुम्ही जर एखाद्या डिपार्टमेंटमध्ये चांगलं कार्य केलं तर मात्र जरूर तुमची वाहवा तुमची प्रशंसा मात्र केली जात असते. परंतु जर तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये चुका जर केल्या तर मात्र जरूर तुमच्या खेळावरती प्रश्न निर्माण होत असतात. परंतु या ठिकाणी 6 मध्ये 30 धाब्यांची आवश्यकता असताना गोलंदाज प्रजेशच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी वालचिंच संघाचा विचार केला तर पहिला करंडक त्यांनी या चालू सीझनमध्ये आय थिंक श्री गणेश चषक जांभूलपाडा या ट्रॉफीवरती कोरला होता. आणि पाहू शकाल या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सर्वांचे लाडके सर्वांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय इंद्रपालजी तरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम. आपलं सौरदेव चषक 2025 मध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय शिवसेनेचे तालुका प्रमुख इंद्रपालजी तरे साहेब आणि नेहमीच आपल्या विभागामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत असते. आणि त्याचं करूया आपण गणितदादा बजागे साईदादा बजागे साहेबांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. वेलकम. जाऊया पुन्हा आपण मॅचकडे बोलूया कारण आपल्याकडे वेळ आज कमी आहे. जरूर जी आपली गाडी आहे ती पार्किंग झोनमध्ये पार्क करा. 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये 30 धाब्यांची आवश्यकता, म्हणजे 6 पैकी तुम्हाला 5 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकावे लागतील. हो केला चेंडू चाले ऑन साईडला. जबरदस्त क्षेत्ररक्षण मिडविकेटला पाहतोय आपण. पूर्णपणे या 4 जप आता मात्र होताना पाहायला मिळतोय आपल्याला. आई गावदेवी वालचिंच संघ जरूर या स्पर्धेमध्ये ज्यावेळी हा संघ उतरला गावदेवी आईचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर देवीचं दर्शन मिळालं असं म्हणायला हरकत नाहीये. पण दुसऱ्या बाजूला पाय या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रमाणे खेळ सादर केला होता, परंतु अंतिम सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे पिछाडीवरती आपल्याला पीसी संघ पाहायला मिळतो. आणि इथे मात्र बॅटची कडा आणि विकेट किपरने पकडला. हा झेल नाही तरी स्पर्धा पकडली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कुणाल दिगाडकर सर. सावरी देव माझा नवसाला पावलाय, सावरी देव माझा नवसाला पावलाय. जबरदस्त लेंथ आणि चांगला वेग प्राप्त करतोय प्रजेश. नवी फलंदाज सुदेश पाटील आलाय. 4 चेंडू शिल्लक आणि 4 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 29 धाबांची आवश्यकता. फटका अभेद केला. झेल होण्याची दाट शक्यता आहे. दीपक दिंडे चालला चेंडू खाली. हो पकडला झेल. जबरदस्त कॅचिंग आणि आता मात्र जो विजयाचा सुगंध आहे तो सुगंध आता मात्र या स्पर्धेतून
वालसिन गावापर्यंत पोहोचला असावा, ज्याप्रमाणे परफॉर्मन्स पाहतोय टीम वालसिन संघाच्या माध्यमातून. सावर मालाला देवाचं स्थान, कोंबड्या बकऱ्याचा देती मान. कोंबड्या बकऱ्याचं देती मान, कोंबड्या बकऱ्याचं. औपचारिकता बाकी आपण पाहत आहोत या सामन्यामध्ये. असं वाटलं होतं की मात्र चांगली बिग फाईट या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळू शकेल, परंतु आता 3 मध्ये 28 धावा 29 धावांचे जोडायचे आहेत. हो, पुन्हा फटका हवेत केलाय. आता मात्र पाहू शकाल सुजल चेंडू खाली चाललाय, इथे चूक करणार नाहीये आणि गोलंदाज पाहू शकाल या ठिकाणी प्रजेशनं अंतिम सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली. क्या बात आहे, टाळ्यांचा गजर असू द्या गोलंदाजासाठी. आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय र, सपनानं आईलाय आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय र. सावरी देव माझा नवसाला पावलाय. पाहू शकाल या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय इंद्रपालजी तरेसाहेब, त्यांच्या सोबतीला त्यांचे सुपुत्र सन्माननीय युवा कार्यकर्ते आपण पाहू शकाल धीरजी तरे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. आणि 2 पाऊल दूर आता विजयापासून ही स्पर्धा ही गावदेवी वालसिन संघ. डिफेन्सिव्ह फटका करणारा फलंदाज आविष्कारला माहिती आहे की इथून मात्र आपण सामना जिंकू शकणार नाही, परंतु चेंडूला आपण चांगल्या प्रमाणात सन्मान देऊ शकतो. आणि पहा गोलंदाजला किती घाई झालेली आहे की ही स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे. चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे, कारण हक्क आहे त्यांचा. त्याची मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. एक चेंडू आणि लीगल आला आणि या स्पर्धेवरती नाव कोरलाय टीम गावदेवी स्पोर्ट वालसिन संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सन्मानित करणार आहोत